नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतेच 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामधील असलेल्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचं असलेलं स्वभावदर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मिळू शकते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी निश्चित होईल. तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा होणार आहे. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ आपल्या राशीचे पाहिले नसतील तर अवश्य पहा. त्या सगळ्या 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. मंडळी, आत्तापासून आता आपण सुरू केलेली आहे ती म्हणजे 27 भागांची राशी चक्रातील सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितींची मालिका. त्यातला हा तिसरा भाग. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे माझ्या राशीत, नक्षत्रात आणि कोणत्या चरणात जन्म झालाय, त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन स्वतःबद्दलची विस्तृत माहिती, व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल मिळायला मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची साधना, उपासना, मंत्रपाठ ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. अत्यंत माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती घेऊया 27 नक्षत्रामधील तिसरं नक्षत्र कृत्तिका नक्षत्र आजच्या या भागात. कृत्तिका नक्षत्राचा पहिला चरण मेष राशीमध्ये आणि बाकीचे 3 चरण वृषभ राशीमध्ये पुढच्या राशीमध्ये येतात. म्हणून या नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असंही म्हणतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे रवी आणि या नक्षत्राचं तत्व आहे अग्नी, गण राक्षस. शिवाय हे नक्षत्र दोन्ही राशींमध्ये येत असल्यामुळे याच्यावर मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र यांचाही प्रभाव असतो. या नक्षत्रामध्ये आ, ई, उ, ए ही अक्षरे येतात. हे नक्षत्र अत्यंत कष्टाळू, मेहनती, अभ्यासू व न्यायबुद्धीचं नक्षत्र आहे. तर अत्यंत तेजस्वी, गोरेपान, बुद्धिमान, दानी स्वभावाची ही मंडळी असतात. त्यांचं दातृत्व फार उच्च दर्जाचं असतं. त्यामुळे लोकांना मदत करण्यात हे नक्षत्र म्हणजेच हे जातक नेहमी पुढे असतात. तसेच लोकांना अभ्यासपूर्ण सल्ला देणं यांना फार आवडतं आणि यांच्या या सल्ल्याचा लोकांना उपयोग, फायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. यांच्या कामाचा उरक फार जलद गतीने असतो. ज्या कामाला एखाद्या व्यक्तीला जेवढा वेळ अपेक्षित असतो किंवा जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात जास्तीत जास्त मेहनत घेऊन ते काम पूर्ण करण्याकडे या मंडळींचा नेहमी कल असतो. मंडळी म्हटलं ना म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही आले बरं का. पण याच त्यांच्या स्वभावामुळे कधी कधी ते काम बिघडण्याची शक्यता मात्र जास्त वाढते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र नेहमी या व्यक्तींना सल्ला देतं की जे काम करायला व्हायला जेवढा वेळ होणार आहे, लागणार आहे, तेवढ्या वेळेतच ते होतं. त्यामुळे उगाच घाई करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं ठरू शकतं. तेव्हा जरा सबुरीने घेत चला. विशेष करून गाडी चालवताना हा नियम पाळा. इलेक्ट्रिक गोष्टी हाताळताना नियम पाळा. फार काळजी घ्या. ते अवश्य घेत जा. त्या अशा गोष्टींमध्ये घाई करू नका. यांचा स्वभाव म्हणजे आजचं काम उद्यावर न ढकलता आज आत्ताच करण्याचा यांचा नेहमी मानस असतो. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी घाईची कामं असतात अशा ठिकाणी मात्र या गुणधर्माचा यांना फार चांगला उपयोग सुद्धा होतो. ही मंडळी न्यायप्रिय असतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी भांडण, तंटा, बखेडा असतो त्या ठिकाणी यांना स्वतःहून त्यामध्ये भाग घ्यायला फार आवडतं. आणि अर्थातच त्यांना या परिस्थितीमध्ये न्यायनिवाडा करायला सुद्धा आवडतं आणि म्हणूनच ही मंडळी भाग घेतात. आणि म्हणूनच या व्यक्ती वकील, न्यायाधीश या पदावर सुद्धा करिअर म्हणून किंवा काम म्हणून सहजरित्या हे कार्य सांभाळू शकतात. या नक्षत्रावर अशुभ ग्रहांचा जर योग झालेला असेल तर ही मंडळी थोडीशी अहंकारी, तर कधी कधी स्वतःहून भांडणाचा मुद्दा उकरून काढून त्याच्या तळाशी जायला सुद्धा तयार असतात. म्हणून कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तीबरोबर कधीही कोणीही शक्यतो वाद करू नये, वादाच्या बाबतीत यांच्या नादी लागू नये असं म्हटलं जातं. अर्थात हे नक्षत्र अशुभ असेल तर. मंगळ आणि रवी या ग्रहांचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे यांच्या स्वभावामध्ये उग्रता सुद्धा जरा जास्त असते. त्यामुळे वादाला तोंड फुटलं तर या व्यक्ती स्वतःला मात्र आवरू शकत नाहीत. त्यामुळे या व्यक्ती कलहप्रिय भासतात. त्यामुळे अशुभ प्रभावाखाली कृत्तिका नक्षत्र जर कुंडलीमध्ये असेल तर या व्यक्तींचं बोलणं अत्यंत कटू होतं. त्यामुळे लोकांना
लोकांपासून अलिप्त होण्याचा प्रसंग यांच्या जीवनात येतो. विशेष करून स्त्रियांच्या पत्रिकेत कृतिका नक्षत्र अशुभ स्थितीमध्ये असल्यास जोडीदाराबरोबर जुळवून घ्यायला फार त्रास होतो. त्यामुळे कधी-कधी विवाहामध्ये सेपरेटेशन, विभक्त होण्याचे योग निर्माण होतात. अर्थात तसा अशुभ योग कुंडलीच्या 7व्या घरात म्हणजे विवाहस्थानात झाला असल्यास तशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जरा जास्त असते. म्हणून स्वतःची वैयक्तिक कुंडली अवश्य तपासत जा. दुसऱ्या व्यक्तींमध्ये फक्त दोष बघणं हा त्यांचा स्वभाव बनून जातो, जर कुंडलीमध्ये हे नक्षत्र अशुभ स्थिती किंवा योगामध्ये असेल तर. म्हणून ज्योतिषशास्त्री यांना नेहमी शांत राहण्याचा, रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे यांनाच बीपी, हृदयविकार, डोकेदुखी, निद्रानाश, पित्त प्रकृती, पित्त प्रकोप यासारख्या आजारांना उगाचच आमंत्रण मिळतं. या नक्षत्रावर अग्नी, सूर्य यांचा प्रभाव असल्यामुळे नेतृत्व करण्यात, मॅनेजमेंट करण्यात, नियोजन करण्यात या व्यक्ती नेहमी पुढे असतात, अग्रेसर असतात आणि यशस्वी सुद्धा असतात. या लोकांना माहिती देणं, शिकवणं, इतरांना मार्गदर्शन करणं हे फार मनापासून आवडतं. त्यामुळे या व्यक्ती शिक्षक, प्रोफेसर, सल्लागार, वक्ता, नेता, लीडर म्हणून चांगला नावलौकिक सुद्धा कमावतात. शिवाय समाजामध्ये क्रांती आणणं, बदल घडवणं यांना फार आवडतं. सूर्य हा ज्योतिषशास्त्रामध्ये मुळातच मान सन्मान, यश, प्रसिद्धी, अधिकारपद, उच्च अधिकारपद, सरकारी काम, प्रशासकीय सेवा यांचा कारकग्रह मानला जातो. त्यामुळे या मंडळींना समाजामध्ये एक चांगलं स्थान, मानाचं स्थान सहज प्राप्त होतं त्यांच्या वागण्यामुळे, कर्तृत्वामुळे. शिवाय सरकारी नोकरीमध्ये सुद्धा यांना चांगलं यश मिळतं आणि म्हणूनच या नक्षत्रातल्या विद्यार्थी मंडळींनी MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत अवश्य भाग घ्यावा, योग्य मार्गदर्शन घेऊन, कष्ट घेऊन. तसेच वैद्यकशास्त्र यामध्ये सुद्धा यांना उत्तम गती असते. जुन्या टाकाऊ रूढी परंपरा त्यांना मान्य नसतात आणि त्याचा विरोध करायला यांना आवडतं. यांचा स्वभाव हा विज्ञानवादी, संशोधक स्वरूपाचा असतो. त्यामुळे या व्यक्ती विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा अग्रेसर असतात आणि म्हणूनच डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट या क्षेत्रामध्ये करिअर करायला यांना पसंती असते, यशही असतं. विशेष करून सर्जन, शस्त्रक्रिया, रोबोटिक सर्जरी यामध्ये स्पेशालिटी म्हणून ही मंडळी लवकर यशस्वी होताना दिसतात. शिवाय खाणकाम, ब्युटी पार्लर, लोहारकाम, सोनारकाम, रेस्टॉरंट, हॉटेल मॅनेजमेंट, अग्निशामक दल, अग्नीशी संबंधित कुठलंही काम, वीटभट्टी अशा प्रकारे भट्टीची कामं, काचकाम, पुजारी, ज्योतिषशास्त्र, विविध भाषांचा अभ्यास अशा क्षेत्रातही ही मंडळी काम करतात यशस्वीपणे. कठोर परिश्रम करणाऱ्या स्वभावाचं हे नक्षत्र आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अंग मेहनतीची कामं ही मंडळी सहज करू शकतात. स्वतःच्या बुद्धीवर आणि मेहनतीवर सुद्धा यांचा गाढ विश्वास असतो. एका ठिकाणी टिकून राहणं मात्र यांच्या स्वभावात बसत नाही आणि म्हणून बऱ्याचदा नोकरीमध्ये आणि जागेमध्ये सुद्धा ही मंडळी सतत बदल करताना दिसतात किंवा हे बदल करणं त्यांना फायद्याचं ठरतं. व्यवसायामध्ये नवीन नवीन प्रयोगही यांना करायला आवडतात. या मंडळींच्या आरोग्याचा विचार करतात. डोळ्यांचे आजार, पित्त, ॲसिडिटी, पोटामध्ये होणारा अल्सर, पाठीच्या मणक्याचे आजार, ब्लड प्रेशर, हृदयविकार या संदर्भात काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं राहतं. यासाठी अर्थातच योग्य डॉक्टरी सल्ला, आहार, योगा यांचा अवश्य यांनी उपयोग करावा. रात्रीचं जागरण टाळावं. अति तिखट आणि पचायला जड असलेले अन्न घेऊ नये. या नक्षत्रामधले 4 चरण ह्यांच्यातलं अजून स्वभाव, गुणवैशिष्ट्य वेगळेपण दाखवतात. पहिलं चरण, या चरणामध्ये जन्मलेली जी काही मंडळी आहेत, जातक आहेत, त्यांना नोकरी व्यवसाय निमित्ताने परदेश गमन, घरापासून लांब जाणं अधिक लाभाचं राहतं. नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी घरापासून लांब जाणं यांच्यासाठी भाग्याचं राहतं. या पहिल्या चरणामध्ये जन्मलेल्या व्यक्ती स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाच्या असतात, बलशाली असतात. दुसरं चरण, या दुसऱ्या चरणामध्ये जन्मलेले जातक वर्ग हा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणारा असतो किंवा त्या दृष्टीची ही मंडळी असतात. त्यामुळे साहजिकच इंजिनियर, मेडिकल, सायंटिस्ट, रिसर्च अशा क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणारे असतात. तिसऱ्या चरणामध्ये जन्मलेले व्यक्ती, जातक हा फायटर म्हणजे योद्धा असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानणारे असतात. लीडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये असते. कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करण्याची यांची नेहमी तयारी असते. त्यामुळे युनियन लीडर, नेता, पोलीस, सैनिक, संरक्षण खातं, अग्निशामक दल किंवा ज्या क्षेत्रात सततची चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत, असं कोणतंही क्षेत्र किंवा काम या विषयामध्ये करिअर केल्यास ही मंडळी सहज यशस्वी होतात.
4थ्या चरणामध्ये जन्म घेतलेले जातक मंडळी धैर्यवान, बुद्धिमान, हुशार व्यक्तिमत्वाच्या असतात. तसेच आरोग्यवान आणि दीर्घायू असतात. यांच्या कामगिरीमुळे समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय असतात. विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि रवी हे ग्रह सुद्धा शुभ असतील तर प्रोफेसर, शिक्षक, डॉक्टर, समाजसुधारक, हॉटेल व्यवसाय, एज्युकेशनल क्लासेस अशी क्षेत्रे यांना विशेष भावतात, यश देतात. कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीसाठी सूर्याची उपासना फार लाभाची ठरते. यासाठी यांनी रोज सूर्याला जल अर्पण करणे, नवग्रह स्तोत्राचं पठण करणं, सूर्याचा जो मंत्र आहे तो शक्यतो 1 माळ जप करणं, रविवारी गाईला घास देणं शुभ राहतं. सूर्याच्या 12 नावांचा मंत्रपाठ यांच्यासाठी अत्यंत अनुकूल परिणाम देतो. किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा पाठ रोज 12 वेळा किंवा 108 वेळा म्हणजे 101 माळ अवश्य करावा. आपल्या पूजेमध्ये या मंडळींनी म्हणजे देव्हाऱ्यामध्ये रविग्रह यंत्र, नवग्रह यंत्र अवश्य ठेवावं. त्याचं पूजन करून रोज त्याचं दर्शन घ्यावं. तर मंडळी, अशी ही कृत्तिका नक्षत्रातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा. यानंतरचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र. चंद्राच्या अंमलाखाली येणारं अत्यंत सुंदर असं हे नक्षत्र आपल्याला अभ्यासायचं आहे, जे वृषभ राशीमध्ये येतं. मंडळी, ज्योतिष खट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. चैतन्य लहरी, जे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या जो संपर्क नंबर आहे 9892156163 जो थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो, त्यावर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल, अगदी भारतात कुठेही असेल तरी. श्री सप्तशती गुरुचरित्रसार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथ पुस्तक 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील. तसेच जे धूपदीप पात्र, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच ज्यांना आमच्याकडून सशुल्क ज्योतिष आणि वास्तू विषयामध्ये मार्गदर्शन घ्यायचे, जे ऑनलाईन पद्धतीने केलं जातं, त्यासाठी सुद्धा अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. तर मंडळी, हे आहे कृत्तिका नक्षत्रातलं गुणवैशिष्ट्य. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच पुढचं नक्षत्र रोहिणी अभ्यासनासाठी, माहिती घेण्यासाठी पुन्हा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभय असावा. धन्यवाद.